नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। ही आहे आमची आत्या। इकडे बघ कॅमेराकडे मोबाईलमध्ये शकुंतला रामचंद्र सुर्वे, बडोद्याची आई। आणि बडोद्याची भाकरवडी ना खूप फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना। तर आज आम्ही ना दोघी मिळून भाकरवडी ही रेसिपी करणार आहे। म्हणजे मेन जे काम आहे ना साहित्य प्रमाणाचं ते आत्याचं असणार आहे आणि मी तिला मदत करणार आहे। या अगोदर सुद्धा आम्ही बडोदा पद्धतीने उंदियो ही रेसिपी सुद्धा चॅनलवरनं अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा। चला तर आपण भाकरवडी करायला सुरुवात करूया। सुकं खोबरं आणि लसूण खिसून घेतला आणि तो भाजून घेतला अगदी लो फ्लेम वरती। चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, सफेद तीळ भाजून घेतलेत, बेसन घेतले, बेसन मात्र भाजलं नाहीये, कच्चच आहे। खडे मसाले घेतलेत, मसाला, वेलची, लवंग, दालचिनी, चक्री फूल, काळी मिरी आणि ही पावडर दिसते ती हिरव्या वेलचीची पावडर आहे, जी आपण नेहमी करून ठेवतो। आता हिरवी वेलची माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही पावडर घेतली। इथे हिरवी वेलची सुद्धा आपण वापरू शकतो। आता हे मसाले भाजणार नाही, कच्चेच मिक्सरला ग्राइंड करणार आहे। सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। आत्या म्हणते मोजून मापून केलं तर पदार्थ चांगला होत नाही, पण यूट्यूब मध्ये आपण रेसिपीचे व्हिडिओ करताना सगळे मोजून मापूनच करतो। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कमी तिखट हिरवी मिरची हाताने चुरून घेतलं ना। जिरं तेलात टाकलेलं जिरं चांगलं तडतडलं की हिरवी मिरची टाकली। अशी फ्लेम मीडियम ठेवा। मिरची चांगली लाल झाली की भाजलेले तीळ मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेतले ते घातले। सुकं खोबरं, हळद, तिखट सुद्धा घातलं त्याच्यातच, चवीनुसार मीठ। सगळे खोबरं आणि बाकीचं सगळं साहित्य घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची। ग्राइंड करून घेतलेला खडा मसाला एक चमचा आणि थोडं जास्त टाकलं, कोथिंबीर घातली। एक 5 ते 7 मिनिटं लो फ्लेम वरती आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। आपलं जे हे मिश्रण आहे ना हे नरम व्हायला पाहिजे, हे जास्त असं कुरकुरीत नाही करायचं। बेसन आहे ना ते आता मळून घेऊया। त्याच्यात घेतले लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घेतलंय आणि हे पीठ आपण मळून घ्यायचंय। चपातीसारखंच मळायचं आत्या? नाही, जरा कठीण मळायचं, घट्ट मळायचं। ठीक आहे, आता मी ना हे पीठ मळून घेतो। आपण पीठ मळून घेतलं, चपातीसारखं नाही मळलं, थोडंसं कडकच मळलंय आणि ते आता लाटून घेतोय। लाटताना पण बेसनच लावायचं। आता खूप जाड पातळ कसं लाटायचं? हे पातळ लाटायची ना, पातळ लाटून घ्यायची। पातळ अशी ही लाती लाटून घेतली, जाड नाही लाटायची, पातळच लाटायची। एक लाती लाटून घेतली आणि अजून हे 3 गोळे आहेत, सारख्याच आकाराचे हे 4 गोळे आपण करून घेतले। या बाउल मध्ये ना आलं लसूण पेस्ट घेतली आपण घेतलेली, पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि जो ग्राइंड करून खडा मसाला घेतला तो 1.5 चमचा घातला आणि ते चांगलं मिक्स करून घेतलंय। आपण जे मिक्स करून घेतलं ते असं लातीवरती लावून घ्यायचं। पाणी मात्र बेताने घालायचं, जास्त पातळ करायचं नाही। त्याच्यावर घालायचा हा मसाला जो आपण फ्राय करून घेतला। आपण ते पाणी लावलं ना त्याच्यामुळे मसाला चांगला चिकटतो ना, म्हणून पाणी लावायचं। आलं लसूण पेस्ट, गरम मसाला फोल्ड करते ना आता, फोल्ड करते। थोडासा पाण्याचा हात पण आपण जे करून घेतलं ना पाणी त्याचा हात पण लावायचा, मग चांगलं चिकटत। आणि आपण ही उकडायची नाही ना, थोडंसं सुकं पीठ टाकलं, व्यवस्थित बघा चिकटवून घेतली। गोड हवी असेल तर आंबलीचं चिंचेचं पाणी करायचं आणि लावायचं। ह्याच्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी पण टाकू शकतो, म्हणजे आंबट गोड लागते। का काय काय भाकरवडी आंबट गोड पण असते।
चिंचेचं पाणी करायचं याच्यात. आपण हे पाणी टाकलं ना, त्याच्याऐवजी चिंचेचंच पाणी टाकायचं. सांगून ठेवते. शेवटची जरा लहान हे कापतात. आपल्याला पाहिजे ना तशा लहान मोठ्या कापायच्या, पण भाकरवडी शक्यतो एकदम खूप मोठी असते किंवा मग त्या अगदी लहान लहान असतात. सुकं पीठ लावलं थोडंसं, नाहीतर मसाला बाहेर येईल. एवढा कापू ना, कायच्यापेक्षा मोठ्या कापू नाही, एवढाच. अशी बंद करून घ्यायची पीठ लावल्यानंतर. नंतर हाताने अशी प्रेस करून घ्यायची. आता अशाच या बाकीच्या आहेत ना त्या करून घेतो. या भाकरवड्या मी तळून घेते, व्यवस्थित अगदी बंद केल्या. तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं, नंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि वड्या सोडल्या. माझ्याकडे ना ट्रायपॉड नाहीये म्हणून मी आत्ता आधी वड्या सोडून घेतल्या आणि नंतर हे रेकॉर्ड करते. आणि सारखं हलवायचं नाही, सोडल्यानंतर थोडंसं तळत आलं ना की त्या वरती येतात, नंतर परतून घ्यायच्या. बघा वड्या ना आता ह्या वरती आल्यात, परतून घेऊया आपण. थोडं सावकाशच करायच्या. एका हातात ना मी मोबाईल पकडलाय. सगळ्या अशा परतून घेते. वड्या या तळून झाल्यात, काढून घेते. खूप जास्त लाल नाही करायच्या, इतपतच तळून घ्यायच्या. 4 ते 5 मिनिटं लागतात. काढून घेते आणि बाकीच्या ज्या आहेत ना त्या अशाच तळून घेते. पण खडा मसाला ग्राइंड करून घेतला, तो सगळा वापरला नाही. त्यातली ही एवढी पावडर उरली आहे. किती वापरली ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. मी आणि आत्या आम्ही दोघींनी मिळून भाकरवडी बनवली. आत्या अतिशय उत्तम सुगरण आहे. आपण जर तिला हाताशी सगळं तयारी करून दिली, मदत केली तर खूप छान छान पदार्थ ती बनवते. तसं ना इकडे माझ्या घरी माझी आई, माझ्या दोन्ही काकी, माझ्या तिन्ही आत्या अतिशय उत्तम सुगरणी आहेत. पण आत्याला ना या वयात सुद्धा काम करायचा, वेगवेगळे पदार्थ बनवायचा तितकाच उत्साह आहे. म्हणून आज आम्ही भाकरवडी बनवली. काही टिप्स सांगते भाकरवडी बनवत असताना. आत्याने सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगते. सारण करताना ना, तुम्ही जर एकटं जर करत असाल तर सारण करताना आदल्या दिवशी करून ठेवा. लात्या लाटताना सगळ्या लात्या एकदम लाटून घ्या. भाकरवडी अगदी व्यवस्थित बंद करा. त्यामुळे काय होईल, तेलात तळताना मसाला बाहेर येणार नाही आणि तेल खराब होणार नाही. आणि ही भाकरवडी बनवत असताना मी खसखस नाही वापरली, पण तुम्ही या ठिकाणी खसखस सुद्धा वापरू शकता. सफेद तीळ थोडेसे जास्त वापरलेत ना तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आम्ही ही भाकरवडी बनवली दोघींनी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. काल मी काही टिप्स सांगितल्या. 6च्या गाडीला आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे थोडीशी ना गडबडच झाली. घरी येईपर्यंत 8:30 झाले. हा व्हिडिओ मी घरी आल्यानंतर आत्ता दुसऱ्या दिवशी करते. काही टिप्स तुम्हाला सांगायच्या राहून गेल्या, जे सांगणं मला असं महत्त्वाचं वाटतं म्हणून सांगते. आपण जसे पिठाचे गोळे करून घेतले ना, तर तेवढ्या जेवढे पिठाचे गोळे करून घेतले तेवढ्याच सारख्या प्रमाणात सारणाचे सुद्धा भाग करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला सारण कमी पडत नाही. इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी थोडंसं भाजून आपण ओलं खोबरं देखील वापरू शकतो. पण ओल्या खोबऱ्याच्या भाकरवड्या जास्त दिवस टिकत नाही, जास्तीत जास्त 3 दिवस टिकतात. सुक्या खोबऱ्याच्या भाकरवड्या खूप जास्त दिवस टिकतात. आत्याला सगळी तयारी करून दिली आणि तिने भाकरवडी केली. म्हणजे पीठ मळणं आणि सारण तयार, मेन सारण असतं त्याचं, ते तिनेच केलं. हे खूप कौतुकास्पद आहे आपल्यासाठी. नाहीतर तुम्ही म्हणाल की काय 92 वर्षाच्या आत्याकडून रेसिपी करून घेतात.
पण तिला सुद्धा ना पदार्थ करायची या वयात सुद्धा तितकीच आवड आहे.